महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी मेले तरी चालेल, पण विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचेच नाव लागले पाहिजे। भूमिकन्याचा रुग्णालयात 15 दिवसांपासून अन्न पाणी त्याग, पुढाऱ्यांच्या उदासीनतेविरोधात 8 जुलैला विधान भवनावर भूमिपुत्रांचा धडक मोर्चा। माझा जीव गेला तरी चालेल, मी मरण पत्करायला तयार आहे, पण नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचेच नाव मिळाले पाहिजे, अशा अंगावर काटा आणणाऱ्या शब्दात भूमिकन्या कुमारी रश्मिताताई पोपेटा यांनी रुग्णालयातून आपला अंतिम निर्धार जाहीर केला आहे। विमानतळाच्या नामकरणासाठी त्यांनी गेल्या 24 जूनपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा 15 दिवस उलटून गेले। अन्नपाण्याच्या अथांग त्यागामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र रुग्णालयात असतानाही त्यांनी अन्नपाणी किंवा कोणतेही उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे। दुसरीकडे एका तरुण मुलीचा जीव टांगणीला लागलेला असतानाही कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला किंवा लोकप्रतिनिधीला याचे काहीही देणं घेणं राहिलेलं नाही। पुढाऱ्यांच्या टोकाच्या उदासीनतेमुळे संपूर्ण भूमिपुत्र समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। अखेर सरकारला नमवण्यासाठी आणि रश्मिताताईंच्या लढ्याला न्याय देण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचे लोकनेता दिबा पाटील प्रेमी नामकरण संघर्ष समितीने जाहीर केले आहे। एक भूमिकन्या आपल्या जीवावर उदार होत आहे, तरीसुद्धा कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याला याचे गांभीर्य नाही। त्यामुळे आता जनताच रस्त्यावर उतरणार। आंदोलनाची पुढील दिशा म्हणून 8 जुलै रोजी मुंबई विधान भवनावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे। 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून पदयात्रा मोर्चाची सुरुवात होईल। आपली भगिनी रुग्णालयात प्राणाची बाजी लावून लढत आहे, आता घरात बसून राहण्याचीही वेळ नाही। हा लढा केवळ नावाचा नसून भूमिपुत्रांच्या अस्मितेचा आहे। 8 जुलैला सकाळी 9 वाजता पनवेलमध्ये अथांग संख्येने एकत्र यावे आणि या ऐतिहासिक मोर्चामध्ये सामील होऊन सरकारला भूमिपुत्रांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन संघर्ष समितीने केले आहे। एकच नाम लोकनेते दिबा पाटील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, चिंचपाडा, पनवेल। सोबटणे गावची दिबा पाटील साहेबांची कन्या रश्मिताताई पोपेटा ही रील स्टार आहे आणि त्या ताईने ठरवलं की विमानतळाला जे दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी दिरंगाई होत आहे, तर ते कुठंतरी समाजाची दिशाभूल चालली। कारण जे सरकार आहे ते सरकार त्या मागणीकडे लक्ष देत नाही, म्हणून तिला असं वाटलं की नाही, आपण माझंही माझ्या बाबासाठी काहीतरी देणं आहे, म्हणून उपोषणाचा तिने हा मार्ग स्वीकारला। आज ती आमरण उपोषणामध्ये जेव्हा बसली होती तेव्हा आपल्या इथले जे नेते आहेत, आजीमाजी नेते आहेत, ते येऊन भेटून गेले। एकदा खासदार साहेब पण, बागडे साहेब पण येऊन गेले, बालेमामा साहेब पण येऊन गेले, परंतु इथले जे नेते आहेत त्या आपल्या भूमिकन्येला भेटायला यायला काय येत नाही, एक मोठा प्रश्न पडलेला आमच्या सगळ्या तरुणांना। त्याचबरोबर देवाभाऊ देखील तेच बोलत आहेत की लाडकी बहीण, लाडकी बहीण योजना आली म्हणून देवाभाऊ लोक बोलतात, मग रश्मिताताई पोपेटा देखील लाडकी बहीण, लाडकी बहिणीवरचं प्रेम गेलं कुठं आता? मग त्या लाडकी बहिणीला भेटण्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊ का आले नाहीत, हा एक मोठा प्रश्न पडतो। 8 जुलैला निघणाऱ्या रॅलीचा म्हणजे 8 जुलैला जो मोर्चा निघणार आहे त्याचे अपडेट कसे आहेत ते सांगा, म्हणजे ते कसं तुम्ही निघणार आहात? आता सध्या रश्मिताताई हॉस्पिटलला आहे, पण 8 जुलैला आम्ही इकडून निघणार। रश्मिताताई पोपेटा यांना आम्ही या ठिकाणी आणणार, तिचं उपोषण सोडून देणार आणि मग दिबा पाटील साहेबांना नतमस्तक होऊन पुढे निघणार। छत्रपती शिवाजी चौकात पनवेलमध्ये जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांना हार वाढवणार, श्रीफल फोडणार रश्मिताताईच्या। मग घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्या स्मारकाजवळ जाणार, त्यांना अभिवादन करणार आणि मग पनवेलवरून निघणार ते आम्ही एक सांडपाड्याला दुपारपर्यंत पोहोचणार। त्या ठिकाणी आमचा जेवणाचा वगैरे कार्यक्रम होईल। नंतर तिथून आम्ही निघणार ते चेंबूरपर्यंत जाणार। चेंबूरला आमच्या वस्तीचा म्हणजे राहण्याचा नियोजन केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघणार डायरेक्ट विधान। आणि रश्मिताईबद्दल बोलायचं झालं तर रश्मिताताईला कुठलीही राजकीय पार्श्वभूमिका नाही, ती कुठल्याही राजकारणी लोकांशी किंवा पक्षाशी निगडीत नाही, कारण ती एक रील स्टार होती, पण तिला वाटतं की माझ्या बापाचं नाव लागलं पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट, या प्रकल्पाच्या आजूबाजूचं पण गाव नाही,
त्याची काही जमीन गेलेली नाही. हो. पण दिबा पाटील साहेबांचं नाव पूर्वीपासून ते कानावर पडले, त्यांचे कार्य कानावर पडले. एक स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा 12.5% असते, 12.5% आत्ताचे 22.5% असतील, नैना प्रकल्प असेल. तर या ठिकाणी आपल्या दिबा पाटील साहेबांचा शेतकऱ्यांना न्याय देण्याचा जो योगदान होता, 11 महिने जेल भोगलाय आणि 4 वर्ष 4 वेळा आमदार आहेत, 2 वेळा खासदार, 1 वेळा विरोधी पक्ष नेते आणि आयुष्य त्यांचा प्रकल्पग्रस्तांसाठी वेचलेलं आहे त्यांनी. आणि ह्या ठिकाणी त्यांची जर घरची अवस्था जर बघितली तर लोकवर्गणीतून त्यांना घर दिलेलं आहे आणि त्यांच्याकडं गाडी होती ॲम्बॅसिडर, ती पण लोकवर्गणीतून कोणीतरी दिली होती, ती पण त्यांची काढून घेतलेली आहे. तर अशा परिस्थितीत जगणाऱ्या माणसाचं फक्त जगणं म्हणजे माझं शेतकऱ्यांसाठी, ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती. हा आदर्श घेऊन त्या मुलीनं आज या ठिकाणी हा घाट घातलेला आहे आणि तिला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. लोकनेता दिबा पाटील साहेबांचा, लोकनेता दिबा साहेबांचा, अमर है अमर है अमर है अमर है. रश्मिताई पोपेटा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रश्मिताई पोपेटा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे